या ठिकाणी आपण जे पाठीमागं मंदिर पाहत आहात हे मंदिर सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांचे मंदिर आहे। तर या ठिकाणी आपण हे मंदिर पाहण्यासाठी आणि या मंदिरातील देवदेवतेंचे दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत। तर संपूर्ण व्हिडिओ पहा। आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण मंदिराचे आणि देवदेवतेंचे या ठिकाणचे दर्शन आणि या ठिकाणचा आहे तसा परिसर आपण पाहणार आहोत। आज आपण सोलापूरचे ग्रामदैवत असलेले श्री सिद्धरामेश्वर स्वामी हे 12व्या शतकातील महान संत योगी आणि समाजसुधारक होऊन गेले। ते बसवेश्वरांच्या समकालीन असून वीरशैव म्हणजे लिंगायत परंपरेतील मुख्य संतांपैकी एक होते। तर आता आपण या ठिकाणी समोर जे पाहत आहे ते सिद्धरामेश्वर स्वामींचे समाधी मंदिर आहे। या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी मंदिर पाहण्यासाठी आपण निघालेलो आहोत। सभोवती संपूर्ण पाण्याचा तलाव आहे। आपण ह्या ब्रिजवरून मंदिराकडे प्रवेश करत आहोत। तर या ठिकाणचा संपूर्ण परिसर पाहत पाहत काही देवदेवतेंची दर्शन घेत घेत आपण या ठिकाणची काही मिळालेल्या माहितीनुसार काही आख्यायिका सांगणार आहोत। सिद्धरामेश्वर महाराजांचा जन्म 12व्या शतकात झाला। सोलापूर पूर्वीचे नाव सोन्नलगी होते, तेच आताचे सोलापूर होते। त्यांच्या आईचे नाव सुग्गला देवी आणि वडिलांचे नाव मुद्दुगौडा होते। 12व्या शतकातील महान शिवयोगी आणि सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महास्वामी यांच्या आध्यात्मिक गुरूंचे नाव मल्लिकार्जुन होते। मल्लिकार्जुन स्वामींनी दृष्टांत देऊन लोककल्याणाची 68 लिंगाची स्थापना करण्याची दीक्षा दिली होती। म्हणूनच ते स्वतःच्या वचनामध्ये कपिलसिद्ध मल्लिकार्जुन असा आपल्या गुरूंचा आणि आराध्यांचा नाम उल्लेख करायचे। आख्यायिकानुसार सिद्धरामेश्वर महाराज आंध्र प्रदेशातील मल्लिकार्जुन भगवान शिव यांचे परमभक्त होते। गुरूंच्या आदेशानुसार सिद्धरामेश्वर स्वामींनी सोलापूरच्या भुईकोट किल्ल्याच्या परिसरात स्वतःच्याच हाताने श्री कपिलसिद्ध मल्लिकार्जुन शिवलिंगाची स्थापना केली। हे मंदिर काही कारणास्तव बाळीवेस या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले, पण भुईकोट किल्ल्याच्या आतमध्ये जे मूळ ऐतिहासिक स्थान आहे ते सध्या भारतीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात असून भग्न अवस्थेत अवशेष रूपात शिल्लक आहे। जर आपण सोलापूर भुईकोट किल्ल्याचा व्हिडिओ पाहिला असेल तर आपणाला संपूर्ण कपिलसिद्ध मंदिर पाहायला मिळेल। 13व्या शतकातील महान कवी राघवांकर यांनी त्यांच्या प्रसिद्ध सिद्धरामेश्वर चरित्र या महान काव्यात कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिराच्या निर्मितीबद्दल अत्यंत सविस्तर आणि सुंदर माहिती दिली। कवी राघवांकर लिहितात की 12व्या शतकात सोलापूरवर राजा ननप्पा आणि राणी चामलादेवी यांचे अस्तित्व होते। श्री सिद्धरामेश्वर जेव्हा श्रीशैलम येथून परतले तेव्हा मंदिर बांधण्यासाठी आपल्या मनातील इच्छा राणीला सांगितली आणि उभारणीसाठी लागेल तेवढी जमीन देण्याचे राणीने ठरविले। तसेच आपल्याला आख्यायानुसार अनेक या ठिकाणची कपिलसिद्ध नावाची आख्यायिका आपण पाहणार आहोत। ज्या ठिकाणी मंदिर बांधायचे होते तिथे मूळ प्राचीन शिवलिंग जमिनीखाली गाडले असल्याचे सांगितले जात होते। ते शिवलिंग शोधण्यासाठी एका कपिला गायीचा मुख्य भूमिका होती आणि त्या कपिला गायीमुळे प्रगट झाले आणि सिद्धरामेश्वरच्या स्वहस्ते ते स्थापित करले गेले। म्हणून त्या स्थानाला श्री कपिलसिद्ध मल्लिकार्जुन असे नाव देण्यात आले। नंतर पुढे जाऊन हजारो सामान्य लोकांनी या सामूहिक कार्यातून भुईकोट किल्ल्याच्या आवारामध्ये हे भव्य शिवमंदिर उभा केले। आजही या ठिकाणी आपल्याला हे मंदिर भग्न अवस्थेत असून तेथे काही खांब काही कोरीव अवशेष उरलेले दिसत आहेत। हे मंदिर 1917 मध्ये इंग्रज अधिकारी सिम्स यांनी भिंतीत खांब असल्याचे दिसले व त्यानंतर झालेल्या उत्खननात हे मंदिर उजेडात आले। तसेच आपल्या गुरूंनी दृष्टांत दिल्यामुळे लोकांच्या कल्याणाकरता सिद्धरामेश्वर स्वामींनी सोलापूर शहरामध्ये 68 लिंगांची स्थापना केली।
जर आपण कधी सोलापूर या शहरामध्ये गेलात तर अवश्य वेळ काढून श्री सिद्धरामेश्वर स्वामींचे मंदिर नक्कीच पाहून आणि दर्शन घेऊन या. हे मंदिर तलावात मध्यभागी स्थित आहे. सिद्धरामेश्वर स्वामींच्या मुख्य मंदिराला शिखर नाही, कारण 12व्या शतकात सिद्धरामेश्वर स्वामींनी तलावाची आणि मंदिराची स्थापना केली. सिद्धरामेश्वर स्वामींचे आराध्य दैवत श्री कपिल सिद्ध मल्लिकार्जुन हे बाळीवेश या ठिकाणी हे मंदिर आहे. माझ्या गुरूंच्या मंदिरापेक्षा माझ्या मंदिराचे शिखर उंच असू शकत नाही, आणि जर मी ते उंच बांधले तर माझ्या गुरूंचा अपमान ठरेल. म्हणून आजही सिद्धरामेश्वर स्वामींच्या समाधी मंदिरावर शिखर पाहायला मिळत नाही. असे हे प्राचीन आध्यात्मिक ऐतिहासिक असे हे सिद्धरामेश्वर स्वामींचे मंदिर आहे. तर अवश्य एक वेळा गेल्यानंतर या मंदिराला भेट देऊन या. तसेच आपल्या मायमाऊली यूट्यूब चॅनलमध्ये प्राचीन मंदिरे, गड किल्ले, नैसर्गिक दृश्य जसे आहे तसे पाहण्यासाठी आपल्या मायमाऊली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पाहत जा, कारण आपल्याला या ठिकाणचा संपूर्ण परिसर, देवदेवतेंचे दर्शन, गड किल्ल्यांमधील प्राचीन वस्तू, अवशेष सर्व काही जसे आहे तसे पाहायला मिळत असते. रामकृष्ण हरी. ओम नमः शिवाय. Thank you.